टोमॅटोची चटणी तुम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे बनवली असेल, पण नक्की या प्रकारे टोमॅटोची चटणी ट्राय करून बघा. इडलीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबतही मस्त अशी चटणी चटपटीत अशी. चला तर पाहूया. अर्धा किलो टोमॅटो घेतलेत मी, मोठ्या मोठ्या फोडी कट करून घेतल्यात. आता एका कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये जिरं आणि मोहरी परतून घ्या. ही आपण साऊथ इंडियन स्टाईलमध्ये चटणी करणार आहोत. अगदी चटपटीत लागते, 2 ते 3 दिवस आरामात टिकते फ्रीजमध्ये. जिरं मोहरी तडतडल्यानंतर उडदाची डाळ मी 2 चमचे घेतली आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याला छान लालसर होईपर्यंत परतायची. थोड्या जास्त हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरच्या किंवा लाल तिखटही वापरू शकता, पण हिरवी मिरचीने छान टेस्ट येते. ह्याला छान परतल्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घ्या, स्वच्छ धुवून कट न करता अशीच लांब लांब कोथिंबीर टाकली आहे. आपल्याला ह्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, त्याच्यामुळं तुम्ही कट करून घेतली तरीही चालेल. हे पहा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि उडदाची डाळ. उडदाची नसेल तर मुगाची डाळही वापरू शकता. आता याला छान परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घ्या. आता त्याच कढईमध्ये परत मी 1 चमचाभर तेल टाकले. तुम्हाला खूप जास्त तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तेल न टाकताही टोमॅटो शिजवून घेऊ शकता. आता ह्याला 5 मिनटं छान शिजवायचं आहे. टोमॅटो असे शिजत नाहीत, त्याच्यामुळं आपण आत्ताच मीठ टाकून घेतलं आहे. 1.5 चमचा किंवा चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. टोमॅटोमध्ये मीठ टाकलं तर लगेचच शिजतात. 5 मिनटं झाकून ठेवा. 5 मिनटानंतर टोमॅटोला छान पाणी सुटलं आहे. हे पहा. आता प्लेट न झाकता पाणी आटेपर्यंत आपल्याला थोडं हाय फ्लेममध्ये टोमॅटो शिजून घ्यायचे आहेत. म्हणजे टोमॅटो आधी सॉफ्ट झालेत, आता पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचे आहेत. हे पहा, या प्रकारे पूर्ण पाणी आटत आलंय. 1-2 मिनटानंतर पाणी आटल्यानंतर थोडेसे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो टाकून घेऊया. जे मसाले आपण आधी फ्राय करून घेतले होते तेही मसाले याच्यामध्ये ॲड करून घ्या. तुम्ही 2 बॅचेसमध्ये काढले तरी चालेल. मी एकाच मिक्सरच्या पॉटमध्ये संपूर्ण काढून घेतलं आहे. तर वरतून थोडीशी चिंच टाकून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे. आता कढईमध्ये मी परत तेल टाकलं आहे. 1 चमचाभर तेलामध्ये मोहरी, जिरं आणि भरपूर कढीपत्ता घ्या. कढीपत्ता, मोहरी, जिरं छान परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतल्यानंतर जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं टोमॅटोचं ते टाकून घेऊया. ह्याला परत एकदा थोडंसं फ्राय करावं लागेल. आपले टोमॅटो आणि बाकीचे जिन्नस छान शिजलेले आहेत, आपण तेलामध्ये छान फ्राय केलेले आहेत, पण तरीही संपूर्ण एकत्र छान फ्राय करून घ्या. म्हणजे टोमॅटो चटणी छान टिकते. मस्त भातासोबत, पराठ्यासोबत, इडलीसोबतही छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.